नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला काही दाखवतो. तर मित्रांनो, तुम्हाला हे दिसत असतील, हे आमचे जे आंबे आहेत, जे लहानले कलम आंबे लावले होते, ते मित्रांनो पाण्याच्या टंचाईमुळे खूप असे आंबे जे आहेत ते मरत चाललेले आहेत. म्हणजे भरपूर आंबे मेलेले आहेत आणि एकदम किरकोळ आंबे आहेत. म्हणजे 200 आंबे लावलेले होते, त्याच्यातून 30 ते 40 आंबे मित्रांनो गेले. तर मित्रांनो, खूप पाण्याची टंचाई झाली आहे आणि पाणी थोडं आहे, पण मोटर पण आता बंद पडली. म्हणजे मोटर पण आमची जळाली आहे. त्याच्यामुळं आता ती भरून आणताच तर खूप टाईम होईल. तोपर्यंत आपण 10-15 आंबे तर जाणारच आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो आंबे कसे आहेत ते. पहा मित्रांनो, हे तुम्हाला दिसत असतील, हे आहेत. आणि इकडे पाहिले तर हे आहेत आणि हे जे आहेत हे मेले. म्हणजे पाण्याची टंचाई खूप होत चाललेली आहे. त्याच्यामुळं आंबे जे आहेत ते भरपूर गेले. हा समजा हो एक गेला आणि त्याच्यानंतर हो एक तुम्हाला दिसत असेल. हो पण गेला. आणि मित्रांनो, त्या साईडला पण खूप आंबे जे आहेत ते मेलेले आहेत. खूप पाण्याची टंचाई आहे, त्याच्यामुळं खूप आंबे मरण पावले आणि बरेचसे आहेत आणि बरेचसे चांगले पण आहेत. आणि त्याच्यानंतर हा एक मोठा आंबा आहे, त्याला साधारण आंबे आहेत. मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये जास्त काही न दाखवता जी खरोखर आंबे मेलेत, त्याच्यामुळं मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये थोडं का नाही पण दाखवलं. जे रिअल आहे तेच दाखवतो मित्रांनो. काही फेक नाही, दुसरं काही नाही, जे खोटं काही आपल्याला आवडत नाही. तर मित्रांनो, जे काही रिअल आहे, तुम्हाला ब्लॉग्स आवडो किंवा ना आवडो, पण जे काही घडतंय तेच मी माझ्या ब्लॉग्समध्ये दाखवतो. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.